गंगापूर तालुक्यातील खुर्द-धामोरी येथील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे। साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना काढली, तिचा फायदा झाला, परंतु तुमच्याच लाडक्या बहिणीला न्यायाची आणि संरक्षणाची गरज आहे। मला काही दिवसांपूर्वी जबर मारहाण झाली असून अजूनही मला वारंवार धमक्या येत असून मला न्याय मिळत नाही। कृपया मला न्याय द्यावा, माझ्या जीवितास धोका आहे, असे निवेदन मनीषा मांडवगड यांनी केले आहे। काही दिवसांपूर्वी मला माझ्या चुलत जावेच्या भावाने आणि त्याच्या साथीदाराने आणि काही बाहेरील गुंडांनी मला काठीने आणि बेल्टने मारले। ही मारहाण निवडणुकीच्या काळात घडली असून मी तक्रार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली, परंतु मला अजूनही न्याय मिळाला नाही। अनेक तक्रार दाखल करून देखील मला मारणारे गुंड हे मोकाट फिरत असून ते मला वारंवार धमक्या देत आहेत आणि त्यांच्यापासून माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांना धोका आहे, तरी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेब तुम्हाला या निवेदनाद्वारे करत आहे। त्यांच्यावर कारवाई न झाल्यास माझ्या आणि कुटुंबाच्या जीवितास मोठा धोका आहे। त्यामुळे साहेब, आपण तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मी हात जोडून विनंती करत आहे, असे मनीषा मांडवगड यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे। संभाजीनगर माझ्या गावानी मला 9 तारखेला मारहाण केली। त्याच्यानंतर तिने तिचे भाऊ आणि व्यतिरिक्त आणखी काही लोक बोलून सनी मला खूप मारहाण केली। मी शिल्लेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। त्याच्यानंतर मी SP ऑफिसला पण गेले, अर्ज दिला आणि अजूनही ते मोकळेच, त्याला काहीच झालं नाही त्याच्यावरती गुन्हा, आणि त्याला शिक्षा व्हावा, मला काहीतरी न्याय मिळावा, मला वारंवार सतावतात ते, अशी विनंती करते। प्रतिनिधी रमेश नेटके, NTP न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।